नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डोले. IDBI AM चा आपला इंटरव्ह्यूच्या डेट्स आलेल्या आहेत पहा. अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो असणार आहे तो DV असणार आहे. त्यांनी त्याच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील. मी बँक ऑफ बडोदा LBO त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजरचे जे पद आलते त्याच्यामध्ये DVतून बाहेर पडणारे विद्यार्थी पण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे DV तुमचा प्रॉपर झाला पाहिजे. त्याच्यासाठी जे सांगितलेले डॉक्युमेंट्स असतील त्यांच्यानुसार ते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. सर हे नाही तर हे, ह्या गोष्टी जर केल्या तर ते तिथं अलाउ पण करत नाही. आता DV करताना मेन हा विषय असतो की ते जे लोक असतील त्यांचा मूड कसा आहे त्या गोष्टीवरती पण डिपेंड करतं. काही गोष्टी ॲडजस्ट पण करून घेतील. पण कधी-कधी आपल्याला डायरेक्ट सांगितलं तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही, तर तुम्ही याच्यासाठी सिलेक्ट होऊ शकत नाही, असं पण सांगितलं जातं. म्हणून याच्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहिजे आहेत. तर याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला प्रिंट आउट लागणार आहे. पण कशाची? जी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म असतील ते तुम्हाला तिथं प्रिंट लागणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट जर तुमच्याकडे नसेल तर त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमची जी ॲप्लिकेशन फॉर्मची जी लिंक असेल ती तिथं असेल, तर तिथून ते तुम्हाला डाउनलोड करायचं आणि ते तुम्हाला तिथं लागणार आहे. दुसरं असं की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत त्याला सेल्फ अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ ठेवायचे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःच्या सह्या मारायच्या त्याच्यावरती. कारण तिथं HR पण अटेस्टेड चालतं, पण HR तुम्हाला काही देणार नाहीये तिथं. त्याच्यामुळे सेल्फ अटेस्टेड जे असतील ते डॉक्युमेंट्स तिथं केलेले असले पाहिजेत. मग याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट्स पाहिजेत? त्याच्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच तुम्ही जे फॉर्म या पदासाठी भरला होता ते तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म तिथं लागतं. त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड तिथं लागेल कंपल्सरी. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ लक्षात ठेवा. डेट ऑफ बर्थसाठी तुमचं जर शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याच्यावर डेट ऑफ बर्थ जर मेन्शन असेल ते चालेल, किंवा तुमचं 10चं जे सर्टिफिकेट असते ते 10चं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं असलं पाहिजे डेट ऑफ बर्थ चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर हायस्कूल त्याचे क्लास 10. आता याच्यामध्ये 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट असेल ते दोन्ही लागतील. 12वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्ही लागतील. त्याच्यानंतर तुम्ही जे काही डिग्री मिळवली असेल म्हणजेच तुमचे जे काही UG झाले असेल तर त्याचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट तिथं लागेल. डिग्री जे असेल त्याचे जे मार्कशीट असेल ते तुमचं लागेल. जर एखादा विद्यार्थी जर समजा BSc ॲग्रिकल्चर असेल तर याच्यामध्ये होतं असं की त्यांना एका पूर्णपणे 8 सेमिस्टरचं एकच मार्कशीट मिळतं, त्याला ट्रान्सक्रिप्ट म्हटलं तर तेही चालेल. किंवा तुमचे जर सेपरेट मार्कशीट भेटत असतील तर तुम्हाला सेपरेट मार्कशीट बरोबर ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर ते लागेल. तर मार्कशीट सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनचे आणि ग्रॅज्युएशनचे दोन्ही पण तिथं लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे पाचवा जे पॉईंट असेल ते म्हणजेच ऑल सेमिस्टरचे ग्रॅज्युएशनचे मार्कशीट तुम्हाला तिथं लागणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल डिग्री आणि ओरिजिनल. जरी इथं ऑर दिलेला असेल तरी पण लक्षात ठेवा, जे विद्यार्थ्यांचं रिसेंटली झालेलं असेल ग्रॅज्युएशन त्यांना प्रोव्हिजनल डिग्री चालून जाते, परंतु आपण ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेटच बरोबर ठेवायचं हे लक्षात ठेवा. ओरिजिनल डिग्री ते प्रोव्हिजनल असेल तर त्यांनी जर तिथं मानलं तर ठीक आहे, परंतु जर ते म्हटले की एवढा गॅप झाला ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट द्या तर आपल्याला ODC द्यावं लागणार आहे. म्हणून आपल्याला ते बरोबर ठेवायचं. दुसरं असं की त्यांचं जे मार्कशीट असेल CGPA वगैरे त्याच्यावर मेन्शन असतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्कशीट तिथं द्यावं लागतील. त्याच्यानंतर लेटेस्ट कास्ट सर्टिफिकेट जे असेल पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता हे कास्ट सर्टिफिकेट त्या फायनान्शियल इयरचं असलं पाहिजे. आता ही ऍड जी असेल ती मार्चच्या नंतरची ऍड आहे, म्हणून तुम्हाला इथं या फायनान्शियल इयरचं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असे आहेत की सर मी प्रॉब्लेम मध्ये असा आहे की माझ्याकडे या वर्षी तर नाहीये, मागच्या वर्षी चालून जाईल का? बाळा पण फक्त एक काम कर, तू जे असेल आता रविवार आणि शनिवार सुट्टी आलेली असते त्याच्यामुळे सोमवारी तिथं गेल्यानंतर त्या ऑफिसमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये तिथं ऍप्लिकेशन दे, मला सेंट्रल गव्हर्नमेंटचं OBC लागतं किंवा EWS लागतं. हे तिथं ऍप्लिकेशन दिल्यानंतर एक रिसिप्ट भेटते, निदान ती रिसिप्ट तरी बरोबर ठेवा. कारण 20 तारखेला तुमचे इंटरव्ह्यू स्टार्ट झालेले दिसतील, तर म्हणजेच आपल्याला वेळ कमी आहे, तर आपल्याकडे निदान एवढं तरी प्रूफ असला पाहिजे. सर मी ऑलरेडी मागच्या वर्षीचं माझ्याकडे आहे, परंतु या वर्षीचं मी कास्ट सर्टिफिकेट काढायला टाकलेलं आहे, परंतु तिथं सुट्ट्या असल्यामुळे थोडासा लेट झालं, तर माझ्याकडे रिसिप्ट आहे. हे तिथं प्रूफ जे द्यावं लागेल त्याच्यानुसार तुमचं जे काही DV असेल ते होईल पा. मागच्या वर्षीचं पण बरोबर ठेवायचं आणि याही वर्षीचं जर नसेल तर रिसिप्ट तरी बरोबर असली पाहिजे. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर
आता हे झालं मार्कशीट, सेमिस्टर, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बद्दलचं. आता पुढं असं की याच्यावरती मेन विषय होतो की काही काही वेळेस तुमचं नाव जे असेल ते नावामध्ये चूक असेल, किंवा गाव असेल विलेज त्याच्यामध्ये चूक असेल, डिस्ट्रिक्टच्या स्पेलिंग मध्ये चूक असेल, ह्या सगळ्यांचं एकच ऍफिडेव्हिट बनवायचं आहे. एकच ऍफिडेव्हिट बनवायचं, नोटरी वगैरे करून घ्यायची, सगळ्या चुका एकाच बॉन्ड पेपरवरती लिहून घ्यायच्या आणि नोटरी तिथं करून द्यायची. ठीक आहे, जर चुका असतील तर, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर तुमचं जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तिथं लागणार आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स रिलेटेड तुमचे जास्त प्रश्न होते. मला बरेचसे काल विद्यार्थी त्या ग्रुपवरती विचारत होते, सगळ्यांना रिप्लाय तर देत होतो, परंतु प्रत्येकाला रिप्लाय देत बसणं आता शक्य नव्हतं, म्हणून मी एक व्हिडिओ बनवा म्हटलं. तर याच्यामध्ये मेन जे प्रश्न होते ते एक्सपिरियन्स लेटरवरती जास्त होते. आता जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुम्हाला जेवढे काही अनुभव असतील इथून पाठीमागं, सगळ्यांचे एक्सपिरियन्स लेटर असले पाहिजेत. सर माझा जॉब सुरू आहे तर मला काय ऑप्शन आहे, एक्सपिरियन्स लेटर तर देत नाहीये. कुठली एखादी XYZ ऑर्गनायझेशन असेल ती एक्सपिरियन्स लेटर देत नाहीये. रिझाईन केल्याशिवाय तुमचं एक्सपिरियन्स लेटर भेटत नाही असं त्यांचा नियम आहे. तर तुम्हाला निदान तिथलं जे ऑफर लेटर ज्याला आपण म्हणतो, किंवा अपॉइंटमेंट लेटर जे आपण म्हणतो, सुरुवातीला तुमची निवड झाल्यानंतर जे दिलं जातं ते लेटर तरी तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या पेमेंट स्लिप असेल त्या पेमेंट स्लिप तिथं असल्या पाहिजेत. त्यांनी तसं दिलेलं पण आहे, लेटेस्ट 3 मंथ पेमेंट स्लिप तुमच्याकडे असल्या पाहिजेत. जर समजा हे पण नाहीये सर माझ्याकडे पेमेंट स्लिप, निदान त्यांना बँक स्टेटमेंट तरी द्या. बँक स्टेटमेंटमध्ये तरी दिसेल की तुमचा प्रत्येक महिन्याला पगार होतो म्हणून, तर ते तरी तुम्ही बरोबर ठेवलं पाहिजे. ठीक आहे, आता जेवढे सर्टिफिकेट असेल ते 500 सगळे काय ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ असले पाहिजे. जर समजा तुम्ही रिझाईन दिला ते एक्सपिरियन्स लेटर असलंच पाहिजे. तुम्ही जर समजा तिथं रिझाईन नाही दिला, चालू जॉब आहे, एक्सपिरियन्स लेटर नाही भेटलं, NOC तुम्हाला भेटली, चालून जाईल. सॅलरी स्लिप्स असतील, चालून जाईल. परंतु तुमचा रिझाईन दिलेला आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर नाहीये आणि तुमच्याकडे फक्त अपॉइंटमेंट लेटर आहे, ते ऐकून घेणार नाहीयेत, कारण तुम्ही जॉब सोडलेला आहे. म्हणून जेवढ्यांनी जॉब सोडलेला असेल तेवढ्यांची सर्टिफिकेट आपल्याला बरोबर असले पाहिजे. एक्सपिरियन्स ऑर रिलिव्हिंग अँड लेटर्स फ्रॉम द पास्ट एम्प्लॉय, सगळ्यांचे तुम्हाला रिलिव्हिंग लेटर, एक्सपिरियन्स लेटर घेऊन ठेवायचे. ड्युली ऍक्सेप्टेड ऑफर लेटर इन केस ऑफ ए करंट एम्प्लॉय, त्यांनी दिलेलं पण आहे. जर तुम्ही करंट एम्प्लॉयर जर असेल, जर समजा त्यांनी दिलेच नाही तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर, तर तुम्ही काय करा, त्यांचं जे काय तुमचं ऑफर लेटर जे असेल, म्हणजेच त्याला आपण अपॉइंटमेंट लेटर म्हणतो, ते जे असेल ते बरोबर ठेवा. दुसरं, जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये आहेत सध्याच्याला, तिथं तुम्हाला NOC कंपल्सरी मागतील, ते चालू जॉब असलेल्यांना, तर NOC बरोबर ठेवा. ऑफर लेटर तुमच्याकडे आहे तर NOC म्हणजे मध्येच मेन्शन सगळ्या गोष्टी असते की हा माणूस आमच्याकडे एवढ्या एवढ्या दिवस काम करतो वगैरे, आम्हाला पुढे चालून यायला काही अडचण नाही, कुठे जरी गेला तरी पण असं लिहिलेलं असतं. मग NOC नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्याला म्हटलं जातं, आणि ऑफर लेटर हे बरोबर आहे. पेमेंट स्लिप बरोबर आहे, तर काहीच अडचण येत नाही तुम्हाला, कारण तुम्ही जरी समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर मग तुम्ही करंट वर्किंग हे 3 तुम्ही ते बरोबर ठेवा, तुम्हाला अडचण नाही येणार. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर लेटेस्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप, तुमच्या 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप बरोबर ठेवायच्या आहेत. लेटेस्ट वाल्या तुम्हाला, लेटेस्ट वाल्या 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप बरोबर ठेवायचे. जर करंट वर्किंग असतात, लास्ट पेमेंट स्लिप म्हणजे तुम्ही जर सोडलेला असेल तर पेमेंट स्लिप तरी असेल तर ती तरी बरोबर तुम्हाला ठेवावं लागेल, सोडलेलं असलेल्याने. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, हे झाले सगळ्या एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील हे जे डाऊट्स असतील याच्यामध्ये मेनली डाऊट हाच आहे की करंट वर्किंग आहे, मेन मला एक्सपिरियन्स लेटर भेटत नाही, त्याला ऑप्शन हा आहे पहा. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, यांचा तुम्ही एक सेट बनवला हे डॉक्युमेंटचा, याचा तुम्हाला जी काही झेरॉक्स कॉपी असते ती झेरॉक्स कॉपी आपण बरोबर ठेवायची आहे. द अबव डॉक्युमेंट अटेस्टेड बाय द रिस्पेक्टिव्ह HR डिपार्टमेंट ज्यांनी सोडलंय ते तर काय देणार नाही, कारण तुम्ही जॉब सोडताय म्हटल्यानंतर ते कशाला साईन देतील, तिथं सोडलाय विषय संपला. आता असं ते असतात, त्याच्यामुळे आपणच, त्यांनी एक ऑप्शन दिलेलं आहे सेल्फ अटेस्टेड, आपणच काय करायचं, जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिले त्याच्या झेरॉक्स कॉपीवरती स्वतःची साईन, आणि ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असेल त्या दिवशीची डेट टाका आणि ते घेऊन जा. सेल्फ अटेस्टेड त्याला म्हटलं जातं. तर सेल्फ अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट्स तुमचे असले पाहिजे. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या बरोबर असले पाहिजे. सर मी फक्त झेरॉक्सच्या कॉपीज घेऊन गेलो का, 2 झेरॉक्सच्या कॉपी बरोबर ठेवा, एका याच्यावर सेल्फ अटेस्टेड सगळं करून ठेवा, कारण जरी त्यांनी जमा करून घेतले तर जे तुमचे झेरॉक्स कॉपी असतील ते जमा करून घेतील. ओरिजिनल तुम्ही का न्यायचे बरोबर, कारण जर समजा तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट दाखवलं, हे 10वीचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आहे,
तुम्ही ओरिजिनल दाखवलं, ते ओरिजिनल आणि झेरॉक्स हे दोन्ही मॅच करून पाहतात. मॅच बरोबर होते, सगळे टक्के बिक्के सगळे चांगले सेम आहेत, तुमच्याकडे ओरिजिनल पुन्हा दिलं जातं, झेरॉक्स त्यांच्याकडे ठेवलं, त्याचा एक बंच बनवला जातो. त्याच्यामुळे ओरिजिनल तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. सर ओरिजिनल नसतील चालतील का? नाही चालणार, ते तुम्ही ऐकून घेणार नाही. ठीक, आता पुढे गेल्यानंतर हे झालं तुमचं. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जे लोक गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये काम करतायत, तर त्यांच्यासाठी किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काम करतात, त्यांच्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असलंच पाहिजे, हे त्यांनी दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं इथं पण हे पण दिलंय, बिफोर अपॉइंटमेंट, ज्यावेळेस तुम्ही बँकेत जॉईन व्हायचंय, तुम्हाला अजून बँकेत जोपर्यंत जॉईन होत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण बँकेत ज्यावेळेस तुम्हाला जॉईन व्हायचंय त्याच्या अगोदर तुमचा जो रिसेंटली असलेला जे काही तुम्ही काम करताय तिथं तुमचा रिझाईन असला पाहिजे. त्यांच्याकडून तसं लेटर तुम्हाला घ्यावं लागेल ज्यावेळेस ही बँक जॉईन करायची त्यावेळेस. पुढे गेल्यानंतर मेन आहे फोटोग्राफ अँड आयरिस बायोमेट्रिक कॅप्चर ऍट द टाइम ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी व्हेरीफाय. तुम्ही जे ऑनलाईनच्या टायमिंगला जे काही तिथं थंब वगैरे दिले असेल तुमचे डोळ्याचे, त्याच्यामध्ये हे घेतले असतील फोटो वगैरे, हे सगळे गोष्टी तिथं मॅच करून पुन्हा पाहिल्या जातील. पुन्हा ही प्रोसेस होईल पहा. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू ब्रिंग अटेस्टेड कॉपी सर्टिफिकेट्स इन सपोर्ट एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन. हे सगळे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स वरती सांगितले, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला बरोबर ठेवायचे. सगळ्या गोष्टी सेल्फ अटेस्टेड केलेल्या बरोबर ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर EWS कॅटेगरीसाठी इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तिथं लागणार आहे, ते पण लागणार आहे. त्याच्यानंतर प्लीज नोट टू ब्रिंग 4 कॉपीज ऑफ ए CV ड्युली साइन विथ फोटोज. म्हणजेच तुम्हाला जे CV साठी जे दिलेलं आहे, CV साठी जे दिलेलं आहे तुम्हाला, तर ती CV ची जी कॉपी असेल ती डाउनलोड करायची www.idbi.bank.in या वेबसाईट वरती. तुम्हाला CV दिसल पा कसा असतो काय, त्याची एक प्रिंट मारायची, प्रॉपर ते भरायचं, त्याच्यानंतर त्याचे फोटो वगैरे लावायचे, त्याच्या 4 कॉपीज तुम्हाला बरोबर ठेवायचे. 4 कॉपीज लक्षात ठेवा, 4 कॉपीज. पुढं त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट जे असतील ते इंटरव्ह्यूला ज्यावेळेस जातील त्यांना जे काही पैशाचा खर्च होईल तो पैशाचा खर्च पुन्हा रिव्हर्स सुद्धा देण्याचं, त्यांनी रिएम्बर्स करण्याचं ते काम करणार आहेत. तर सेकंड क्लासचं रेल्वेचं तुम्हाला भाडं तिथं भेटणार आहे जर तुम्ही गेलेस तर. पण SC ST कॅटेगरी गव्हर्नमेंट नोकर आहे आणि तो म्हणतोय मला भाडं रिटर्न द्या, तसं काय होणार नाही. त्यांनी सरळ ते मेन्शन केलेलं आहे, गव्हर्नमेंट नोकर असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भाडं दिलं जाणार नाही. त्याच्यानंतर बिफोर कमिंग फॉर द पर्सन यू शुड इन्शुअर दॅट यू आर इलिजिबल ॲज ऑन March 1, 2026. म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील, सगळ्या ज्या गोष्टी एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सगळे जे असतील ती 1 मार्च 2026 पर्यंत पूर्ण असलं पाहिजे. 1 मार्च म्हणतोय मी, आतापर्यंत नाही, 1 मार्च पर्यंत तुमचं ते सगळं कंप्लीट असलं पाहिजे. पुढं त्याच्यानंतर दुसरे महत्वाची गोष्ट, इंटरव्ह्यूचं सेंटर कुठल्या परिस्थितीत चेंज होणार नाही. त्यांनी स्वतःहून जर चेंज केलं तर ते तुम्हाला त्या वेबसाईटवरती कळवतील किंवा पर्सनल किंवा मेलद्वारे मेसेज तुम्हाला देतील, पण ते चेंज होणार नाही. त्याच्यानंतर जे वरचे इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थितपणे पहा. त्या जर इन्स्ट्रक्शन पाळल्या नाही तर ते तुम्हाला तिथं काय करतील, इंटरव्ह्यूला येऊन देणार नाही. IDBIचं थोडं मेडिकल एक चांगलं होतं, त्याच्यामुळे शुगरचं प्रमाण थोडं कमी ठेवा, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपल्या ह्या गोष्टी होत्या जे की आपल्या डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये होत्या. डॉक्युमेंटच्या बाबतीत तर ह्या व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचा आणि एक्सपिरियन्स बेस्ड जे असतील डॉक्युमेंट्स, या डॉक्युमेंट्स वाटलंच तर एखादं मी झूम मीटिंग घेईल, परंतु हे दिलेल्या गोष्टी पहा, कारण तिथं मेन असा इश्यू होतो, डॉक्युमेंट्समध्ये ते कॉम्प्रोमाइज करत नाही. सर ते वेळ देतात का नंतर, हे पहा. त्याच्यावरती डिपेंड राहू नका. अगोदर सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले तर ते बरोबर ठेवा. तुम्हाला तिथं वेळ देतील की नाही देतील हे पण माहिती नाहीये. ह्याच्यामध्ये होतं असं की बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात, सर मी कास्ट सर्टिफिकेट बरोबर नाही ठेवत, मी नंतर ठेवतो. ठीक आहे, तू आत्ता काढायला टाकलं पण त्याची रिसिप्ट तर असेल ना, तर रिसिप्ट बरोबर ठेव. त्याच्यामध्ये तुझ्याकडे काहीच नाही असं जर तू म्हणला मी नंतर काढून देतो, अशा विषय ते ऐकून घेणार नाही. ते म्हणतील हे एवढे सिरियसच नाही तर यांना घ्यायचं कसं. त्याच्यापेक्षा तुम्ही नाहीये तुमच्याकडे पण तुम्ही ती प्रोसेस केलेली आहे, काढायला टाकलेलं आहे, त्याचे जे काही पुरावा तुमच्याकडे रिसिप्टद्वारे आहे ते तिथे तुम्ही मांडा किंवा त्यांना द्या. त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येईल की ह्यांनी टाकलेलं आहे, हे मागच्या वर्षी सर्टिफिकेट, हे घ्या, ही रिसिप्ट घ्या आणि आल्यानंतर हे जमा करा. त्याच्यासाठी तुम्हाला ते वेळ देऊ शकता. ठीक आहे, तर ही महत्वाची माहिती आहे. तर ही
सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. पुन्हा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.